नमस्कार, झी 24 तास निसर्ग साथीमध्ये मी संजय उसफुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व शहरांना भेडसावणारी सध्याची मोठी समस्या म्हणजे कचरा। पण जरा मेहनत घेतली तर या कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करून गांडूळ खत तयार करता येऊ शकतं। मुंबईसारख्या शहरातही हे सहज शक्य असल्याचं दाखवून दिलंय माहीम इथं राहणाऱ्या प्रकाश दांडेकरांनी। पाहूयात एक रिपोर्ट। पर्यावरण रक्षणासाठी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल ह्यासाठी झटणारा एक अवलिया म्हणजे प्रकाश दांडेकर। माहीममध्ये बिल्डिंगच्या आवारात त्यांचं हे काम गेल्या 11 वर्षांपासून सुरू आहे। घरच्या घरी कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खताची कशी निर्मिती करता येईल हे त्यांनी शोधून काढलं। त्यासाठी एक छोटं यंत्रही बनवलं। या किटमध्ये रोजचा घरातला ओला कचरा टाकायचा, आतले गांडूळ ह्या कचऱ्याची मग खतात निर्मिती करतात। त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट तर लागतेच, शिवाय गांडूळ खताची निर्मिती होते। घरातील भाजी, फळांचा शिल्लक भाग, चहाचा चोथा, झाडांची गळून पडलेली पानं, फुलं ह्यात टाकू शकता। विशेष म्हणजे या किट मधल्या कचऱ्याचा अजिबात वास येत नाही। प्रदर्शनाच्या माध्यमातून दांडेकर ह्याची माहिती सर्वत्र देत असतात। मुंबईत 5000 कुटुंब त्यांच्या या घरगुती किटचा वापर करतायत। मला असं दिसून आलं की 14 इंच उंचीचा जो पिंजरा होता त्याच्यात जवळजवळ वर्षभर मी कचरा टाकतोय, पण तो भरतच नाही आहे, खाली खाली बसत जातो। मग मी त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा काय दिसलं मला, आपण ज्या भाज्या हिरव्या भाज्या खातो त्याच्यात जवळजवळ सगळं म्हणजे जवळजवळ 70% पाणी आहे। असं पाणी एकदा ही किट सोसायटी, मोठ्या संस्थांना उपयोगी ठरेल अशीच आहे। ह्याची ही पद्धत त्यांनी विकसित केली आहे। तसंच ते विविध शाळांमध्ये मुलांनाही कचऱ्याची विल्हेवाट आणि गांडूळ खताविषयी माहिती देण्यास जातात। कचरा कसा जिरवता येईल ह्याबाबत त्यांचं संशोधन नेहमीच सुरू असतं। मी आज जवळजवळ 5000 लोकांच्या घरी हे माझं आपलं काम चालू आहे। म्हणजे जास्त करून ह्या स्त्रिया ह्या कामात असतात आणि त्यांना गांडुळांची फार ॲलर्जी, म्हणजे त्यांना किळस वाटतो। पण आज मी सांगितल्यानंतर बायका म्हणजे स्त्रियासुद्धा हे प्रयोग करायला लागलेले आहेत। शहरातील प्रत्येक कुटुंबानं जर अशा प्रकारे कचऱ्यावर प्रक्रिया केली तर कचऱ्याचा प्रश्न तर निकाली निघेलच, शिवाय पर्यावरण रक्षणाचं कामही होईल। कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। आजच्या कार्यक्रमात आपल्यावर सहभागी होत आहेत निसर्गप्रेमी आणि सिनियर सिटीजन असताना देखील जे आपल्या पर्यावरणाची काळजी घेतात असे प्रकाशजी दांडेकर। आपलं मनापासून स्वागत। आमच्या कार्यक्रमात आपण देखील सहभागी होऊ शकता। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800221010। प्रकाशजी दांडेकर, मला सांगा की मुळामध्ये हा पहिला प्रश्न नेहमी सातत्याने आम्हाला पडत असतो की मुळात गांडूळ खत हे घरच्या घरी करणं शक्य आहे का? सहज शक्य आहे। थोडीशी इच्छाशक्ती असेल तर हे सहज शक्य आहे आणि ते आपण करून दाखवलेलं आहे। गेली 11 वर्ष मी हे करतोय। अजून एक सिंगलही कोणाची तक्रार नाही आहे, याच्यावरून आपण समजून घ्या। नाही, पण मुळात गांडूळ खत हे आता फ्लॅट संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने करता येईल अशी शंका सगळ्यांच्या मनात येत असते। पण तुम्हाला असं वाटतं की फ्लॅट संस्कृतीमध्ये देखील गांडूळ खत छोट्या प्रमाणात आपल्याला करणं शक्य आहे आणि मुळामध्ये असे प्रयोग आपल्याकडे त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेत का 5000 ठिकाणी? फार छान प्रश्न विचारलात। पण मी हे फ्लॅट संस्कृतीपासूनच सुरुवात केली आहे, कारण मी शहरात राहत असल्यामुळे मला शहरातल्या लोकांच्या समस्या माहिती आहेत। त्यातून मी ही सुरुवात केली। त्यासाठी छोटासा किट तयार केला, एक छोटासा किट तयार केला आणि त्याच्यामध्ये गांडूळं सोडली। आता घरातल्या कचऱ्याला वास येतो, हा जेव्हा कचऱ्याला वास येतो तो का वास येतो, त्याला अनेक कारण आहेत, ती सांगता येतील। आणि आपण जंगलात फिरायला जातो, तिथे एवढी पानगळ वगैरे होते, त्याचा वास येत नाही, आणि आपण वनस्पतीच खातो त्याचा वास, हे डोक्यात ठेवून मग मी हे सगळे प्रयोग करायला घेतले। आणि मग मी काय केलं, एक छोटासा पिंजरा घेतला, त्याला सगळी चारी बाजूनी जाळी लावली जेणेकरून आतली वस्तू बाहेर येऊ नये, गांडूळ बाहेर डोकावू नये। आणि मग त्याच्यात 3 लेअर लावले, म्हणजे खाली ओला, म्हणजे थोडक्यात तिथे जमीन तयार केली। त्याच्यात काय केलं, खाली नारळाच्या किशा टाकल्या किंवा उसाची चिपाड, जे असे पदार्थ आहेत ओल टिकून राहील असे पदार्थ टाकले। त्याच्यावर थोडंसं शेणखत म्हणजे काय, ह्या प्राण्यांचं पंचपक्वान्न ते त्यांना खाऊ दिलं, म्हणजे एक स्टार्टर म्हणून। आणि त्याच्यावर गांडूळ कल्चर, म्हणजे ज्याच्यात ते विरजण, ज्याच्यात गांडुळांची अंडी, पिलं आणि गांडूळ आहेत ते सोडून दिली। आणि मग थोडंसं पाणी टाकलं आणि मग ती गांडूळ त्याच्यामध्ये शेणामध्ये राहायला लागली आणि मग त्याच्यावर घरातला रोजचा कचरा। नाही, तुम्ही ही जी पद्धत केली मुळामध्ये ही शास्त्रीय पद्धत आहे का तुम्ही हे तयार केलेली पद्धत आहे? थोडंसं शास्त्रीय बेस असल्याशिवाय कुठलीही पद्धत सक्सेस होणार नाही। मी हे शास्त्र सगळं अभ्यास करून मग हे केलं मी, त्यामुळे शास्त्रीय त्याला सगळे। गांडूळ खतं म्हटल्यानंतर लोक त्याचा तिरस्कार यासाठी करतात की गांडूळ म्हटल्यानंतर ती हात लावायला कोणी तयार होत नाही।
तर अशा पद्धतीने गांडूळं कुठेही जी रस्त्यात मिळतात किंवा आपल्या बागेमध्ये असतात, उपलब्ध असतात, ती गांडूळं टाकून हे खत तयार केलं जातं काय? गांडुळांची विशिष्ट पद्धतीची ही जात वेगळी आहे? गांडुळांच्या 3000 जाती आहेत. 3000 जाती आहेत? 3000 जाती आहेत गांडुळांच्या. तर ही कुठलीही गांडूळ प्रयोग करायला म्हणून कुठलीही गांडूळ मी सुरुवात तशीच केली. पण ही विशिष्ट प्रकारची गांडूळ आहेत ज्याला आम्ही इपिजिक गांडूळ म्हणतो. जी सरफेस लेअर म्हणजे जमिनीच्या वरच्या लेअरला म्हणजे मातीच्या वरच्या लेअरला राहण्याचं यांचं हे स्थान असतं. म्हणजे मोठमोठ्या जंगलात गेलो तर जिथे पानगळ पडलेली असेल तिथे त्यांचं असतं. तर अशी ही गांडूळं जर आपण घरामध्ये अशा याच्यात ठेवली तर ती उपयोगात येते. उदाहरणार्थ यांची नाव आहेत आयसिनिया फोटेडिया, युजिनिया सुटिलिया, यांच्या नावावर जाऊ नका. ही आपल्या देशातही अवेलेबल आहेत. जंगलात गेलात तर ती सुद्धा गांडूळं आम्ही अशी शोधून काढतो आणि ती आम्ही वापरतो. त्यात काय हे काय नाही, आपल्याकडे सगळं आहे ते. प्रकाशजी आपल्याबरोबर सिद्धेश आहेत नवी मुंबईवरून. सिद्धेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. गांडूळ खतांचे कोणकोणते फायदे आहेत आणि गांडूळ खताचा वापर आपण कोणकोणत्या झाडांसाठी करू शकतो? गांडूळ खतांचे कोणकोणते फायदे आहेत? गांडूळ खतांचा फायदे म्हणजे आपल्याला जे एनपीके आपण जे सतत बोलत असतो ते आपल्याला ह्या वनस्पती खाऊन जे गांडुळाने त्यांची विष्ठा बाहेर पडलेली असते त्याच्यातून आपल्याला हे सगळे म्हणजे जे घटक लागतात वनस्पतींच्या वाढीसाठी हे सगळे मिळतात. आणि दुसरा प्रश्न कोणकोणते फायदे आहेत त्याचे करताना? आणि परत त्या गांडुळांचा हे गांडुळं म्हणजे जमिनीत लपलेली एक चक्की आहे, एक ट्रॅक्टर आहे. हा जमिनीत आपण हे गांडूळ खत जमिनीत घातलं की त्याच्यामध्ये ज्यांची जी अंडी वगैरे होतात त्यांचं ते तिथेही गांडुळं तयार होतात. आणि मग त्याच्यात ती गांडुळं तयार झाली की ते आपलं पुढचं काम सुरू करतात. म्हणजे ते काय काम खाद्य शोधायला जमीन भुसभुशीत करतात. आणि जमीन भुसभुशीत झाल्यामुळे काय, जमिनीत बिळं पडल्यामुळे काय, पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरण्याचं काम करते. त्यामुळे जमिनीत चांगला ओलावा राहतो, जमिनीत चांगला सूर्यप्रकाश मुळापर्यंत पोहोचू जातो. आणि हे सगळे प्राणी म्हणजे इतर जे जमिनीत जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत, त्यांनाही पोषक असं हे गांडूळ तयार करून देतात. प्रकाशजी, तुम्ही मग असे म्हटलं ना त्याप्रमाणे गांडूळ ही जी विशिष्ट आहेत ही उपलब्ध होतात का? पण ही गांडूळं उपलब्ध होताना जर आपण हे असे जे प्रयोग केले आणि अशी गांडूळं त्यांना घरात आणून त्यांना जर थोडंसं निवासस्थान आपण करून दिलं तर ही गांडुळांची पैदास आपल्याला घरात करता येते. पण एकदा तुम्ही एक छोटासा पिंजरा तयार केला जो घरगुती आपण करू शकतो तो आम्हाला सांगा, तुमच्या बरोबर आहे तो? हा बघा, हा हा पिंजरा आहे. हा असा पिंजरा आहे. हा असा पिंजरा आहे. हा हे मॉडेल आहे. हा एवढा छोटा नाही, याच्यापेक्षा मोठा आहे. साधारण 13 इंच लांब, 11 इंच रुंद आणि 17 इंच उंच. म्हणजे आपले बॉक्स टाईप ग्रिल आपण काय म्हणतो इथे ठेवण्यासारखा आहे. हा कुठे ठेवायचा हा पहिला प्रश्न आहे. हा म्हणजे जिथे हवेशीर जागा आहे तिथे आपल्याला ठेवायचा. गॅलरीत, बाल्कनीत किंवा सज्जा असेल त्या ठिकाणी ठेवायचा. ह्याला उन्हाची गरज नाही. ऊन येत असेल तर आम्ही असे ह्याला वरती कव्हर केलेलं आहे. ह्याच्यावर एखादा गोंडपाट किंवा सुती कपडा टाकून ठेवायचा जेणेकरून आत डायरेक्ट ऊन जाऊ नये. थोडंसं ऊन जाऊन बिघडत नाही पण आत ओलावा राहायला पाहिजे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा काय टाकायचं पुन्हा एकदा मला ते सांगा, रिपीट करा. आधी मी तुम्हाला एक सांगतो की मी ह्याचं नाव काय ठेवलंय. नावापासून आपण पुढे जाऊया. ह्याला नाव आम्ही असं ठेवलंय की एटीएम गोल्ड बॉक्स. एटीएम गोल्ड बॉक्स झालं की लोक म्हणतात अरे गोल्ड बॉक्स आणि एटीएम. बघा, आज आपल्याला जिवंत राहण्यासाठी म्हणजे सर्व जीवित प्राण्यांना काय लागतं? हवा, अन्न, पाणी. बरोबर. तर ते सगळं हवा, अन्न, पाणी ह्या बॉक्समध्ये आहे. आणि ह्या बॉक्समध्ये असे हे प्राणी सोडलेले आहेत आणि ते जे काय आम्हाला गोल्ड निर्माण करून देतात त्याच्यावर ही सगळी सृष्टी जिवंत राहिलेली आहे. म्हणून ह्या सोन्यापेक्षा त्या सोन्याला किंमत आहे. म्हणून हा एटीएम गोल्ड बॉक्स तुम्ही ठेवला. या एटीएम गोल्ड बॉक्समध्ये पहिल्यांदा काय टाकायचं अगोदर? ह्या एटीएम गोल्ड बॉक्समध्ये हे जे 3 लेअर मी लावून दिले म्हणजे गांडुळांना राहण्यासाठी जे त्यांचं हे सुरू केलं की त्याच्यावर आपल्या घरातला ओला कचरा म्हणजे उदाहरणार्थ भाज्यांची देठं, चहाचा चोथा, निर्माल्य, फळांच्या साली, पानात उरलेलं आपण जे काय खरकट म्हणतो तेही टाकायला हरकत नाही. आणखीन एक विशेष म्हणजे आपले काही कॉन्फिडेन्शियल पेपर असतील तेही फाडून कधी आधीमध्ये टाकायला हरकत नाही. ते म्हणजे आपल्याच घरात ते आपली तिजोरीमध्ये आपण टाकलेले आहेत. तेही त्या प्राण्यांचं खाद्य म्हणून उपयोगात येतं. असे हे पदार्थ टाकायचे, थोडेसे बारीक करून टाकायचे. अगदीच काय मिक्सरची गरज नाही. थोडेसे हाताने कात्रीने वगैरे जेवढं काय कापता येतील तेवढं कापून टाकायचे. एकावर एक कचरा टाकत जायचं. आठवड्यातून एकदा दोनदा त्याला जरा थोडंसं हलवायचं कारण त्यालाही हवा लागायला पाहिजे. मग हवा लागल्यामुळे तिथे सगळीकडे बॅक्टेरिया तयार होतात आणि ते कचरा कुजवायचं काम करतात. बरोबर. आणि एकदा कचरा कुजला, आता कचरा कुजला म्हणजे नक्की काय होतं त्याच्यामध्ये आपण सोलर म्हणतो. प्रत्येक पानामध्ये, प्रत्येक वनस्पती सोलर एनर्जी असते. ती एकदा निघून गेली पाहिजे. ते गॅसेस एकदा निघून गेले, त्यांना वाट करून दिली की ते हवेत निघून गेले. आता ते गॅसेस कोणते असतात? सल्फर डायऑक्साईड असतो, मिथेन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. हे वायू म्हणजे आपल्याला उपद्रव म्हणजे वास येतो म्हणून. ते वास येतो कारण का आपण बालदीत कोंडून ठेवतो आणि ह्याला
आपण उघड्यावर टाकलाय. उघड्यावर ठेवल्यामुळे हवेशी संपर्क आल्यामुळे त्यात काही वास येण्याचा प्रश्न वास येत येण्याचं नाही. कारण नाही. आपल्यावर श्रीकांत आहेत कर्जतवरून. श्रीकांत, आपला प्रश्न विचारा. हा सर, मला एवढं विचारायचं आहे हा. की आपण जे शिळं अन्न किंवा वाचलेलं अन्न असतं म्हणजे भात, चपात्या वगैरे, ते आपण त्यासाठी म्हणजे गांडूळ खतात त्याच्यात उपयोग आणू शकतो किंवा त्याचा उपयोग करू शकतो का? श्रीकांत, आपल्या प्रश्नाला प्रकाश दांडेकर उत्तर देतील, पण तत्पूर्वी आपण एक क्षणभर विश्रांती घेऊया. पाहत राहा झी 24 तास निसर्ग साथी. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका चांगल्या विषयावर चर्चा करतोय की गांडूळ खत घरामध्ये आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल. आपल्याबरोबर आहेत प्रकाश दांडेकर. श्रीकांतने जो प्रश्न तुम्हाला विचारला होता की त्याचं उत्तर महत्वाचं की त्यामध्ये काय टाकावं आणि काय टाकू नये. हा, आधी काय टाकावं ते मी सांगतो. आपल्या घरातला ओला कचरा म्हणजे भाज्यांची देठं, चहाचा चोथा, निर्माल्य, फळांच्या साली, पानात जे आपण शेंगा चुपून वगैरे खातो, जे आपण ज्याला खरकटं म्हणतो, तेही टाकायला हरकत नाही. त्याच्यात मीठ वगैरे असेल तर ते शक्यतो टाकू नये, पण बाकीचं टाकायला लागणार. आता काय टाकायचं नाही, शिजवलेलं अन्न डायरेक्ट आपल्याला टाकता येत नाही. एक महिन्यानंतर तेही वापर करता येतं, पण ते धुवून टाकायला हवं. धुवून टाकायचं म्हणजे काय, भाज्या बिज्या फोडण्यात दिलेल्या काय असतील त्या एखाद्या रोळीत घ्यायचं ते सगळं आणि त्याच्यावर पाणी सोडायचं. मग का हे असं करायचं, त्याला प्रत्येकाला सायंटिफिक रिझन आहे. कारण हे जे आपण अन्न शिजवून खातो ते ऍसिडिक करून खातो, त्याला फोडण्यात तिखट, मीठ, तेलकट, तुपकट असलं करतो. असं डायरेक्ट गांडूळ जर जमिनीत गेलं तर जमिनीची ऍसिडिटी वाढते, पीएच वाढतो, म्हणून हे असं टाकायचं नाही. ते धुवून टाकलं तर हरकत नाही. पण घरचं खरकट अन्न समजा आपल्याकडे उरलंय आणि ते आपण तुम्ही म्हणता असं स्वच्छ केलं, म्हणजे पाण्यामध्ये त्यातलं ऍसिडिक पोर्शन काढून कमी केलं तर ते आपल्याला लगेच टाकता येईल. तर ते आपल्याला टाकता येईल, ते टाकता येईल, टाकायला हरकत नाही. पण ते काही प्रमाणात. तुम्ही सरसकट म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही म्हणाला ह्याच्यात टाकत, तसं करू नका. कधीतरी बघा, आधी अन्न हे पूर्ण. पण दररोज ते अन्न जे आपल्याकडे उरतं टाकायचं नाही का? थोडंसं असेल तर टाकायला हरकत नाही, पण खूप असेल, आता समजा तुमच्या घरात खूप कार्यक्रम आणि खूप असलं आणि एवढ्याच्या छोट्याच्या पिंजऱ्यात तुम्ही सगळं कोंबून भरलं तर त्याचा प्रॉब्लेम. मग तेवढा मोठा त्याकरता बिन तुम्हाला लागेल किंवा साईज त्याप्रमाणे. आता आम्ही ही जी साईज बनवली आहे 4 माणसांच्या कुटुंबाला पुरेशी आहे. म्हणजे 4 माणसांच्या कुटुंबाचा रोजचा जरी रॉ म्हणून 1 किलो जरी कचरा निघाला, भाज्या वगैरे, तरी तो कचरा त्याच्यामध्ये जाऊ शकतो. प्रकाशजी, आपल्यावर अकोल्याहून आहेत पर्यावरण प्रेमी मंगेश. बोला, प्रश्न विचार आपला. हॅलो सर, माझा प्रश्न असा होता की आपल्याला समजा कमी खर्चामध्ये जमिनीमध्ये उत्पन्न आपले रासायनिक याच्या बरोबरीत कसं घेता येईल, न रासायनिक वापरता आपल्याला समजा जमिनीमध्ये गांडूळ खताची घरी निर्मिती करून ते आपल्या शेतामध्ये जास्त उत्पन्न काढायचं आहे आपल्याला. बरोबर मंगेश, तुमचा प्रश्न लक्षात आला. जास्त उत्पन्न समजा घ्यायचं आहे, रासायनिक खतांमुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळतं, गांडूळ खतांनी या सेंद्रिय खतामुळे उत्पन्न आपल्याला वाढवता येईल का शेतीत? नक्कीच वाढवता येईल. आता हे आपण घरात प्रयोग केलेले आहेत. आज घरात लोकांनी प्रत्येकाने केला आणि कचरा जिरवला, तर आज जी गांडुळांची संख्या कमी झालेली आहे ही, ते प्रत्येक गांडुळात काही ना काहीतरी गांडुळांची संख्या वाढेल. आता शेतकऱ्यांनी जर शेतात करायचं असेल तर शेतामध्ये जो पडलेला पालापाचोळा वगैरे आहे, गवत आहे, गोठ्यामध्ये पडलेलं गवत वगैरे, ह्या सगळ्याचा उपयोग करून आपल्याला शेतात एका कोपऱ्यामध्ये गांडूळ खत तयार. पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांकडे ते काढलं जायचं, त्यात गांडूळच असायचे. तो म्हणजे ते तसं नाही, ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. शेणकी म्हणजे काय, एक खड्डा मारून त्याच्यात केलं म्हणजे ते थोडंसं कंपोस्ट टाईप झालं. ते तुम्हाला त्याच्यात गांडुळांची अशी प्रजा दिसणार नाही, कारण का त्याला एअरेशन मिळणार नाही. आणि शेणकी म्हणजे तुम्ही तसंच ताजं शेण वगैरे सगळं टाकता तर त्याच्यामध्ये प्रचंड गॅस असतो. मग असं जर गॅस आणि जर उष्णता असेल तर त्याच्यामध्ये ती गांडूळ राहणार नाही, मग ती मातीतून दुसरीकडे पलायन करतील. प्रकाशजी, आपण अशाच पद्धतीने ही चर्चा करणार आहोत. ही चर्चा खूप मौलिक चर्चा आहे, ज्याचा आपल्याला उपयोग भविष्यामध्ये प्रत्येकाला होईल. आपण पाहत राहा झी 24 तास निसर्ग साथी, पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. झी 24 तास निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपलाचा विषय गांडूळ खत. मगाशी आपण जे म्हणत होतो की काय टाकू नये, त्याकरता काय ऍसिडिक कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, जे लिंबू आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुम्ही म्हणत होता. म्हणून हे जे ऍसिडिक असे जे पदार्थ आहेत, लिंबू, संत्र, चिंच, हे शक्यतो टाकू नये. एखादी साल जाऊन काय बिघडत नाही, पण आज घरी आपल्याकडे काय कार्यक्रम असला, लिंबाचं सरबत केलं तर तुम्ही म्हणाल चला हे याच्यात टाकायचं, ते असं काय टाकू नये. कारण त्यांनी काय होतं, जमिनीतला जो पीएच आहे, जो सामू आपण म्हणतो, तो बिघडतो, ऍसिडिक होतं. आपल्यावर महेंद्र आहेत रायगडवरून. महेंद्र, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. सर, महेंद्र निकुम, कला शिक्षक रायगड तालीमधून. मला दांडेकर सरांना प्रश्न विचारायचा आहे की शालेय अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण विषय आहे,
जर त्यामध्ये आपल्याला गांडूळ खत या उपक्रमाचा समावेश करता येईल का आणि तो कशा प्रकारे? हा, त्यांचा असा उद्देश आहे की गांडूळ खत या ह्याचा प्रकरणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करायला हरकत नाही. करायलाच हवा. ह्याच्या आधीच व्हायला. गांडूळ जसा शेतकऱ्याचा मित्र आहे तर नुसतं शालेय ह्याच्यात केलं तर आज ही जी मुलं आहेत शाळेमध्ये शिकतायत त्यांना हा मित्र कसा आहे, घरचा मित्र कसा आहे, पाळीव प्राणी म्हणून यांना हा असं करता येईल त्यांना घरी. महेंद्रजी, खरंच हा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासंदर्भात निश्चितच दांडेकर आणि आम्ही देखील झी24 निसर्ग साथीच्या माध्यमातून पाऊल पुढे टाकू. आपण इथे गांडूळ खत प्रत्यक्षात कसं आहे आणल्यात, ती गांडूळ पण आणलेत, आम्हाला थोडी दाखवा ती. पण ही गांडूळ कोणत्या प्रकारची आहेत? ही आयसेनिया फोटेडिया नाव आहे यांचं. ही गांडूळ आहेत. ही इपिजिक म्हणजे वरच्या लेअरला वावरणारी गांडूळ आहेत. ही फार खोलवर जात नाहीत, त्यामुळे त्याला आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. ही बघा, ही अशी गांडूळ आहे. पण या गांडुळांमुळे म्हणजे आता तुम्ही हातामध्ये धरलेत, ह्याचा आपल्याला मानवी आरोग्याला काय अपाय आहे का? कारण बऱ्याच अंशी सगळ्या लोकांना हे वाटतं, त्यामुळे कशाला घरात ती आणायची? आणि याच्यामुळे झुरळ उंदीर येतात का घरात? ह्या काय सगळं हे निगेटिव्ह बोलणं म्हणजे लोकांना माहिती नसतं, त्यामुळे हे असं वाटतात. गांडूळ हा स्वच्छ प्राणी आहे, त्यामुळे त्यांनी कुठलं डिसीज वगैरे असं काही होण्यासारखं ह्याच्यात नाहीये. आता तुम्ही म्हणाला झुरळ वगैरे हे सुद्धा हे प्राणी आहेत, हे एनिमीज आहेत. हे माणसाला जर आपल्या घरात घरातल्या गांडूळ खतामुळे झुरळ उंदीर पाली घरात वाढतात का? अजिबात वाढणार नाही, कारण ते काय त्यांचं खाद्य नाहीये. आता पाली तुम्हाला ह्या किटमध्ये कधीतरी दिसू शकतील, पण ते काय जे फ्लाईज आहेत, उडणारे जे कीटक आहेत ते खायला ते येतात. पावसाळ्यात जसे आपल्या सिलिंगवर असतात जे उडणारे प्राणी खायला, तशी ते पाली वगैरे येतात. आता एक महत्वाचा लोकांना प्रश्न असतो की साधारणतः या तुमच्या किटची किंमत किती आहे? हे 4 लोकांचं कुटुंब आहे. हे बघा, ह्याची किंमत अशी फार नाहीये. ह्याची 1500 रुपये किंमत आहे. अगदी आम्ही सुरुवात केली तेव्हा अगदी 400-500 रुपयावरून, पण 1500. पण आम्ही असं म्हणत नाही की हा किटच घ्यायला हवा. तुम्ही कुठलंही असं सच्छिद्र असं एखादं कंटेनर घेऊन त्याच्यात करू शकता, जेणेकरून आतमध्ये पोरोसिटी राहिली पाहिजे, ओलावा राहिला पाहिजे. बरं, याचं मार्गदर्शन पण करता तुम्ही, त्या लोकांना समजावून सांगता, हे सगळं सांगता आणि गांडुळा बरोबर हे सगळं किट देता का? फार छान प्रश्न विचारला. ह्यातूनच माझी सुरुवात झाली. मी स्वतः आधी हे केलं, पावसाळ्यातली गांडूळ वगैरे सगळं, आणि मग हे जेव्हा माझ्या डोक्यात आलं आणि 2004 जेव्हा मुंबई महानगरपालिकेने कचरा वेगळा करा, असं तसं करा, तेव्हा माझ्या डोक्यात आलं आणि मग मी हे करायला लागलो. आणि हे मार्गदर्शन करतो, मला शाळेमध्ये बोलवतात, मग मी शाळेत तर मुलांना फार मजा वाटते त्या मुलांना हा विषय समजावून सांगतो. मोठ्या मोठ्या महानगरपालिकेने असे जर प्रयोग केले तर कचऱ्याची मोठी समस्या सुटेल का? निश्चितच पडेल. 100% कचऱ्याचा प्रॉब्लेम निघून जाईल. कारण मुंबई महानगरपालिकेने सुद्धा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडून हे समजावून घेऊन स्वतः केलेलं आहे. अशा कोणत्या नगरपालिका आहेत का ज्यांनी हे केलं? आता पुणे महानगरपालिका हे मोठ्या प्रमाणात करायला लागले, कारण त्यांना हा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न जसा अगदी गळ्याशी आलाय तेव्हा त्यांच्याकडे आता हे सुरू झालेलं आहे. आतापर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचवलं तुम्ही? हे फार छान प्रश्न विचारलात. आतापर्यंत जवळजवळ 5000 पेक्षा जास्त मुंबईत लोकांपर्यंत मी पोहोचवलेलं आहे. काय संदेश देऊ शकाल या माध्यमातून लोकांना? ह्या लोकांना असा संदेश देऊन, घरात जे आपण खातो ते चांगलं म्हणून खातो, आणि जे राहिलेलं त्याला आपण जे कचरा हे नाव दिलंय ते आधी तुम्ही काढून टाका. तो कचरा नाहीये, ते पण सोनं आहे. ते निसर्गात, वेस्ट इज वेल, ते परत निसर्गात जाऊ दे. ती परतफेड करा, कुठल्याही माध्यमातून ती परतफेड करा, ते दान करा निसर्गाला. हेच कचरा, हे जर आपण कचरा म्हणतो तो वाईट आहे, हा कचरा वाईट नाही, तर वेस्ट इज वेल्थ आहे, असंच या कार्यक्रमात नेहमी प्रत्येकजण सांगत असतात. दांडेकरजी, आपण या कार्यक्रमात आज आलात आणि मौलिक माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार. झी24 निसर्ग साथीचं व्यासपीठ यासाठी आहे की पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न कमी होऊन सामूहिक पद्धतीनं लोकांचा सहभाग त्यामध्ये असावा. आपणही काही वेगळं करत असाल तर निश्चित nisarsathi@gmail.com या ईमेलवर आपली माहिती पाठवू शकता. या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण सहभागी होत असता, त्याबद्दल आपले मनापासून आभार. पुन्हा भेटूया झी24 तासच्या पुढच्या एका भागात नवीन विषयासह. तोपर्यंत पर्यावरण प्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.